नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन। आज बघणार आहोत व्हेजिटेबल सोया तवा पुलाव। त्यासाठी मी व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत, कोबी घेतलेला आहे, परसबी घेतलेले आहेत, 3 प्रकारच्या ढोबळी मिरची घेतलेल्या आहेत, लाल, पिवळी, हिरवी, कांदा घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे। परत मी हे सोया चंक्स पाण्यामध्ये एक उकळी काढून पाणी निथळून हे तुपामध्ये भाजून घेतलेले आहे। आणि हे बेसिक मसाले आपल्या घरचे घेतलेले आहेत नेहमीप्रमाणाचे। हा घेतलेला मी पावभाजी मसाला, हळद, हिंग, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, जिरे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। आणि हा घेतलेला आहे मी शिजवलेला भात, अगदी मी सुट्टासा शिजवून घेतलेला आहे। बघूया। गरम करायला ठेवली होती मी आधीच, त्यामध्ये मी 2 चमचे तूप घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल, तूप, बटर काहीही वापरू शकता। आता त्यामध्ये घालूयात जिरे, हिंग घालून घेते, हिंग घालून घेऊयात, कांदा घालून घेतल्यानंतर थोडं परतून घेऊयात। जास्त ह्या भाज्या शिजवायच्या नाही आहेत। आता यामध्ये घालूयात गाजर, आता परसबी घालून घेऊयात। आता हे शिमला मिरची घालून घेते, 3ही प्रकाराच्या, रेड, येलो, ग्रीन। आता हे परतून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घेऊ शकता, त्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता। आता कोबी घालून घेऊया। आणि तो सुद्धा परतवून घेऊया। आता यामध्ये घालत आलं लसूण पेस्ट, आता यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो मी नंतर घातलेले आहेत, नाहीतर आधी घातले असेल तर ते पिचपिचीत होतात, म्हणून मी थोडेसे नंतर घातलेले आहेत। आणि आता हे परतून घेऊया। आता घालत हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि हा पावभाजी मसाला। आणि आता एकदा परतून घेऊया सगळे। आता मी हा परतून घेतलेला आहे। आता यामध्ये घालून घेऊयात हा भात आणि चवीप्रमाणे मीठ। आणि आता आपण हे एकत्र करून घेऊया। आता यामध्ये घालत हे सोया चंक्स आणि आता हे सुद्धा आपण एकत्र करून घेऊया। हे बघा तयार आहे हा आपला व्हेजिटेबल सोया तवा पुलाव। आता गॅस बंद करून घेते। छोट्याशा भुकेसाठी किंवा मुलांच्या डब्यामधून किंवा रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही हा पुलाव बनवू शकता। तुम्हाला ही पुलावाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, लाईक करा, तुम्ही करून पण बघा। आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।